पुस्तकाचं प्रकाशन आपल्याला करायचं आहे। त्याकरता मी विनंती करतो की देवरे साहेब यांच्या हस्ते आणि किरणजीत जी आपके करकमलों द्वारा, सूबेदार जी आपके करकमलों द्वारा, क्योंकि आप विशेष रूप से आपको हमने यहाँ इन्वाइट किया इसीलिए क्योंकि बहुत दिनों से रयतेच्या राजा या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा आमचा संकल्प होता, मनोदय होता, तो राहूनच जात होता। गेल्या कार्यक्रमाच्या वेळेस या पुस्तकाच्या प्रती पावसामुळे आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही। संगमवाडीला पुस्तकाचा गठ्ठा येऊन थांबला होता, पण आम्ही ते त्या दिवशी प्रकाशन करू शकलो नाही। पण आज 10 दिवस आधी पुण्यात आम्ही ही पुस्तकं आणून घेतली होती आणि आज त्या पुस्तकाचं अगदी धाडसी प्रकाशन आम्ही करतोय। कारण की या पुस्तकाचं वैशिष्ट्य दोस्तांनो, मी मित्रांनो सांगू इच्छितो। भास्करराव जी, विशेष रूप से आपको मैं बताना चाहूंगा, रयतेचा राजा सूबेदार साहेब आपल्याला सांगू इच्छितो किरणजीत जी, हे ते पुस्तक आहे की छत्रपती शिवाजी महाराज 1630 ला जन्मले आणि 1680 ला महाराज गेले। छत्रपती शिवराय 50 वर्ष जगले। एका वर्षाचे 360 दिवस होतात, 365 दिवस होतात। 365 गुणिला 50 18,360 दिवस होतात। या 18,300 मी ज्यांच्या समोर बोलतोय त्याचे मला भान आहे। मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष, मराठी भाषा विभागाचे महाराष्ट्र राज्य शासनाचे संचालक, अशा व्यक्तीसमोर मी बोलतोय। साहेब, छत्रपती शिवराय 18,360 दिवस जगले। महाराज या 18,360 दिवसांपैकी आपण जर इथे विराजित असलेली 18 लोक आहेत, या 18 लोकांनी या मंचावर मी बोलतो आपल्या तोंडी येईल ती तारीख उच्चारावी। एनी डेट कदाचित यांची वेगळी असेल, यांची ऑब्व्हियसली प्रत्येक वेगळी असेल। मी कुठलाही कागद हातात न घेता, कुठलंही पुस्तक हातात न घेता महाराजांचं एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकतो। एक्झॅक्ट जगाच्या पाठीवर कोणीही तपासून घ्यावं, अर्थात संदर्भ ग्रंथांच्या आधारावर बोलतोय मी, काही त्या काळात काही अनुभवलेलं वगैरे नाहीये, पण सांगतो मी एक्झॅक्ट लोकेशन महाराजांचं 18,360 दिवसांचं सांगू शकतो। एवढी जबरदस्त तपस्या, एवढा मोठा तप, 12 वर्ष 24 वर्ष होता, 2 वेळा 12 वर्ष गेल्यानंतर हा 24 वर्षाचा तप। भास्करराव जी, आप कई बार मुझसे बात करते हैं सुभाष सिकरट पुस्तकाचं असं तसं, तर असं केलं म्हणून रयतेच्या राजाची आज 10वी आवृत्ती महोदय इथं प्रकाशित होता है। और मुझे आनंद होता है कि आप जैसे लोग मुझसे प्यार करते हैं, मोहब्बत करते हैं, और इसी कारण से शहडोल से, मध्य प्रदेश से एक बंदा यहाँ आया है। आप हो तो हाथ उठाए, केदारनाथ जी, केदारनाथ साहू, आपको यहाँ आना है, आप यहाँ आके खड़े रहिए। रुकिए, ये केदारनाथ साहू की सर खासियत बता रहा हूं मैं। मुझसे बहुत मतलब एक लगाव है, प्रतिभा का सम्मान करने वाले लोगों को रिप्लाई देने वाला बंदा है। शहडोल में रहता है, मध्य प्रदेश में। अत्यंत विपरीत परिस्थितियों में जीना, विपरीत परिस्थितियों में रहना, इसके बावजूद भी ये बंदे ने 4 दिन पहले मैंने इनको इन्वाइट किया सर कि छत्रपति शिवाजी महाराज का पुस्तक का विमोचन होने जा रहा है, तो ये बंदे ने मेरे लिए वहां से, शहडोल से, छत्रपति शिवाजी महाराज की अपने हाथों से बनी हुई लकड़े की बहुत बड़ी मूर्ति बना के लाई। और इसीलिए रेडियंट टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड की तरफ से काष्ठशिल्प या श्रेणी मध्ये क्राफ्ट के लिए हम उनको रेडियंट टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड से भी सम्मानित करने वाले हैं। हमारे विनर है वो। लेकिन आप लोगों को बताना चाहूंगा, क्योंकि कुछ महानुभावों को जाना है, इसलिए हम कुछ महत्वपूर्ण प्रक्रियाएं हम यहाँ कर रहे हैं। तो शिवाजी महाराजांचं हे असं पुस्तक रयतेचा राजा, ज्या पुस्तकावर स्वीडनचा हेनरिक लिंडमॅन आणि क्रिश्चियन इरिक्सन ही 2 युवक अभ्यास करतात रयतेचा राजा या पुस्तकावर, आणि दुर्दैव आम्हाला महाराज समजून सांगावे लागतात। हे दुर्दैव आहे, आम्हाला आपसात छत्रपती समजून सांगावे लागतात। वडगुले साहेब, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, वस्तुस्थिती आहे ही सुभेदारजी। आणि क्रिश्चियन इरिक्सन आणि हेनरिक लिंडमॅन ही जर्मनीची तरुण मुलं ही अमरावतीला येतात, अमरावती विद्यापीठामध्ये छत्रपती अभ्यासतात, तेव्हा रयतेचा राजा हे पुस्तक अभ्यासतात आणि त्या पुस्तकावर शोध ग्रंथ लिहितात। असं 10वी आवृत्ती असलेलं माझं रयतेचा राजा ह्या पुस्तकाचं, एका पुस्तकाचं प्रकाशन करूया। नंतर काही पाहुणे बोलतील आणि मग पुढील कार्यक्रमाकडे आपण वळूया। प्लीज।